वेणू विरजेला सासरी गेली होती आणि तिच्या ध्यानीमनी नसताना अचानक तिला सद्गुरूंचं दर्शन झालं. वेणू नित्यनेमाप्रमाणे तुळशी वृंदावनापाशी प्राजक्ताची फुलं वेचत होती. दिंडी दरवाजा करकरला. कानी खणखणीत आवाज आला. जय जय रघुवीर समर्थ. वेणूनं चमकून मागे पाहिलं. समोर एक तेजपुंज संन्यासी उभा होता. गोंधळलेल्या वेणूला विचारत होता, माई, तुंबाभर दूध मिळेल का आम्हाला? वेणूनं होकारार्थी मान हलवली, पण तेवढ्यात माझघरातून तिच्या सासूबाई म्हणाल्या, तुम्ही पुन्हा केव्हा तरी या. वेणूची समर्थांसोबतची ही पहिली भेट. या दर्शनातून हे आपले गुरु असावेत असा एक भाव तिला आतून आला. वेणू नेहमीप्रमाणे नित्याप्रमाणे वाचत होती. जेवी हिरे हिरा चरिजे, तेवी मनेची मन धरिजे. हे तैगा नाही जे गुरुकृपा, पाविजे संपूर्ण. ज्याप्रमाणे हिऱ्याला कापण्यासाठी किंवा त्याच्यावर संस्कार करण्यासाठी हिऱ्याचाच वापर करावा लागतो, अगदी त्याचप्रमाणे चंचल बनलेल्या या मनाला आवरण्यासाठी, स्थिर करण्यासाठी मनाच्याच दृढ संकल्पाचा उपयोग करावा लागतो. परंतु हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा सद्गुरूंची कृपा लाभते. हे वाचून वेणू कळवळून म्हणाली, देवा, या अनाथ मुलीवर दया कर रे. त्या माझ्या गुरुमाऊलींचं पुन्हा एकदा दर्शन घडव. आणि काय आश्चर्य! वेणूची प्रार्थना पुरी होते न होते तोच जय जय रघुवीर समर्थ अशी गर्जना तिच्या कानावर आली. वेणूला डोळे पुसायचं भान राहिलं नाही. ती भरलेल्या डोळ्यांनी त्या सूर्यासारख्या तेजस्वी महापुरुषाकडे एकटक पाहतच राहिली. कटीला कौपीन धारण केलेली, कंठी तुळशी माळेचे भूषण ल्यायलेली, दिव्य प्रभेने झळकणारी, एका हाती झोळी आणि एका हाती कुबडी अशी ती समर्थ मूर्ती मागच्यासारखी दिंडी दरवाजातच उभी न राहता यावेळी आत अंगणात आली. वेणू भानावर आली. तिने पुढे होऊन नमस्कार केला. कल्याणमस्तु असा आशीर्वाद देऊन समर्थांनी भिक्षा मागितली. ओम भवती भिक्षां देहि. आतून सासूबाई भिक्षा घेऊन ओटीवर आल्या. वेणूला तिथेच उभी राहिलेली पाहून त्या म्हणाल्या, तू आत जा ग मुली. परंतु वेणू अगदी भुईला खेळल्यासारखी उभीच राहिली. त्या 18-20 वर्षाच्या अभागिनीकडे पाहून समर्थांचं हृदय करुणेने भरून आलं. त्यांनी जिव्हाळ्याने विचारलं, कुठला ग्रंथ वाचता माई? भागवत नाथ महाराजांचा. अर्थ समजतो? फारसा नाही, पण श्रद्धेने वाचते. पण मनात पुष्कळ प्रश्न उभे राहतात. प्रथम असंच होतं, पण एकाग्र चित्ताने वाचत राहा, सोडू नका. हळूहळू अर्थ उमगेल, शंकांचं निरसन होईल. नुसतं वाचून कसं उमगेल? समर्थांनी उत्तर दिलं नाही, नुसते हसले. समर्थांनी तिची अवस्था ओळखली. हात उंचावून त्याने तिला आशीर्वाद दिला. चिरंजीवी भव. ते माघारी फिरत आहेत हे पाहून घाबरत घाबरत वेणू बोलली, स्वामी. समर्थांनी स्मित करून म्हणलं, निश्चिंत राहा माई, तुमच्यावर रामरायाची कृपा आहे. आणि समर्थ झपाझप पावलं टाकत निघून गेले. त्यांचे शब्द मात्र कानावर आले. अहल्या शिळा राघवे मुक्त केली, पदी लागता दिव्य होऊन गेली. जयावर्णिता सीणली वेदवाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. वेणू समाधानाने हसली. मगाशी समर्थ ज्या ठिकाणी उभे होते त्या ठिकाणी तिने मस्तक टेकवलं. त्यांची चरणधूळ भाळावर लावीत ती प्रसन्नपणानं म्हणाली, या शिळेला आपणच घडवावी, आपल्याला हवी तशी. त्या दिवसापासून वेणूला समर्थ चरणांचा ध्यास लागला. वेणूच्या अंतर्मयी होणारा हा बदल तिच्या सासूबाईंना तात्काळ जाणवला. पण त्यांच्या परंपरागत चालत आलेल्या कल्पनेला तो मानवला मात्र नाही. वेणूच्या वागण्यात होणारे बदल पाहून घाबरलेल्या तिच्या सासूबाईंनी वेणूला थोड्या काळासाठी माहेरी पाठवलं.